हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आपल्या बऱ्याच जणींचं काय होतं, कधी आपण आजारी पडलो तर काही औषधं आणतात, काही गोळ्यांच्या अशा स्ट्रिप्स आणल्या जातात आणि एखाद दोन घेतो आपण, बरे होतो, पण बाकीच्या गोळ्या नंतर कधी वापरात येतील काही सांगता येत नाहीत। त्या तशाच पडून राहतात, नंतर एक्सपायर होऊन जातात। तर आता ह्या अशा औषधांचं, अशा गोळ्यांचं काय करायचं? नॉर्मली तर आपण त्याला फेकूनच देतो, परंतु आपल्या घरात याचे खूप असे छान उपयोग होतात। तर तेच आज आपण बघणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हो, चॅनलवर जर आज पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या। व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। तर आता पहिला उपयोग आपला असा की आपली जी कात्री असते किचनमध्ये वापरायची, तर तिची धार बरीचशी निघून जाते, सारखी आपण ती यूज करतो। तर यावेळेस काय करायचं, हे जे गोळ्यांचं रॅपर असतं तर ते घ्यायचं आणि त्याला असं कट करत राहायचं। असे छोटे छोटे तुकडे याचे कट करायचे। याने काय होतं, आपले कात्रीचे जे पुढचे काचे असतात तर त्याला छान व्यवस्थित अशी धार लागल्या जाते। तर म्हणून अशा पद्धतीने तुम्ही ह्या गोळ्यांचे जे रॅपर असतात तर ते वापरू शकता। त्यासाठी फक्त असे सिल्वर रॅपर हवे, जे प्लॅस्टिकचे येतात तर ते वापरू नका। अशा पद्धतीने याचे छोटे छोटे तुकडे करा, आपल्या कात्रीला अशी छान अशी धार लागल्या जाते। म्हणून आता बाहेरून कधीच आपली कात्रीला धार लावून घ्यायची नाही। घरीच असं एखादं रॅपर संपलं तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी आपल्या कात्रीला धार लावू शकता। तर आता हे कट केलेले जे तुकडे आहेत त्यापासूनच आपला दुसरा उपयोग असा आहे, आपलं मिक्सरचं जे छोटं भांडं असतं तर ते जास्त वापरलं जातं आणि त्याचे जे ब्लेड्स असतात तर त्याची धार कमी होते। म्हणून ते थोडं त्याचं जे फंक्शनिंग असतं तर तेही थोडं कमी होऊन जातं। म्हणून या पात्यांना चांगली धार कशी लागावी यासाठी हे जे असे छोटे तुकडे आहेत तर हे आपण मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत आणि त्याला थोडं फिरवून घेणार आहोत। आता इथं तुकडे असे बारीक रोल झाले आहेत आणि त्यामुळं काय झालं, आपले हे जे मधले पातं आहे तर त्याला छान अशी धार लागल्या जाते। म्हणजे आपलं जे काही बारीक करणं, मसाला वगैरे जो कडक असेल तर तो पटकन असा आपला ह्या भांड्यात बारीक होतो। अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे जे मिक्सरचे भांडे असतात तर त्याच्याही पात्यांना धार लावू शकता। आता ज्या बाकीच्या ज्या गोळ्या आहेत आपल्या एक्सपायर झालेल्या तर त्या आपण घेऊयात। इथं मी 2 गोळ्या घेतल्या आहेत आणि त्याला आपल्याला थोडं ह्याची पावडर करून घ्यायची आहे, कुटून घ्यायच्या आहेत। काही गोळ्या थोड्याशा कडक असतात, लवकर विरघळल्या जात नाही, म्हणून आपल्याला इथं ह्या कुटून घ्यायच्या आहेत। तर आता इथं तुम्ही पाहू शकता मी याची अशी बारीक पूड तयार केलेली आहे। तर आपल्याला आता याचा उपयोग कसा करायचा आहे, एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे, त्यात मी थंड पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये ही जी आपण जेवढी पावडर बारीक केली आहे तर ती सगळी टाकून घेणार आहोत। व्यवस्थित हे सगळी पावडर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बॉटलचं झाकण लावून घ्यायचं आणि ही जी स्प्रे बॉटल आहे तर ती आपण यूज करणार आहोत आपल्या झाडांवरती। हो, झाडांवरती, कारण याचा खूप असा चांगला उपयोग आपल्या झाडांच्या हेल्थसाठी होतो। आता तुम्ही बघू शकता माझी बाल्कनीमधली ही झाडं, यावरती थोडंसं फंगस, अशी पांढऱ्या आळ्या ह्या दिवसात खूप येतात आणि त्यामुळं झाडं पण अशी सुरकटले जातात, त्यांची वाढ खुंटते। तर यावरती हा जो स्प्रे आहे आपण तो स्प्रे करणार आहोत। फक्त स्प्रे करताना आधी तुम्ही झाडांना पाणी घालू नका। तर मी हे आज अजिबात पाणी घातले नाही, थोडीशी कोरडी सुकलेली तुम्हाला माती दिसत असेल तर याच वेळेस तुम्हाला हा स्प्रे पानांवरती, झाडांवरती करायचा आहे। तर इथं पहा, माझ्या ह्या झाडाला अशी कीड पण लागलेली आहे, तर सगळीकडे हा स्प्रे करायचा। काय होतं, असा स्प्रे केला तर बाहेरनं काही आपल्याला खत वगैरे टाकायची गरज पडत नाही, कारण ह्या ज्या औषधांमध्ये पण बरेचसे असे गुणधर्म असतात की ती झाडांना एक प्रकारे आपण खत, काही सोल्युशनच देत असतो। म्हणून वेगळं काही खत किंवा काही टाकण्याचं, लिक्विड वगैरे टाकण्याची काही गरज नाही। तुम्ही अशा पद्धतीने आठवड्यातनं एकदा जरी झाडांवरती स्प्रे केला तरी झाडं तुमची अशी छान ग्रोथ होईल। आणि खूप जास्त प्रमाणात घ्यायचं नाही, इथं मी फक्त 2च गोळ्या घेतल्यात। कधी काही औषधांचा रिॲक्शनही आपल्या झाडांवरती येऊ शकतो, म्हणून स्प्रे करा। तुम्ही डायरेक्ट कुंड्यांमध्ये हे पाणी घालू नका, वरच्यावर झाडांना स्प्रे केला तर छान आपली झाडं ही टवटवीत आणि त्याची ग्रोथही चांगली होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या एक्सपायर झालेल्या औषधांचा उपयोग आपल्या बाल्कनीत किंवा आपल्या गार्डनिंगमध्ये करू शकता।
कधी काय असतं, खूप जास्त प्रमाणात जर तुमच्या झाडांवरती फंगस किंवा अशी पांढऱ्या अळ्या आल्या असतील तर तुम्हाला याला 2-3 वेळेस हा स्प्रे यूज करा. त्यावेळेस बघा तुम्ही नक्की जाल. माझ्या एका कुंडीवरती मी हा प्रयोग आधी केला होता, त्यानंतरच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, बराच इफेक्ट होतो. आता मी इथं कडकडीत असं एक मग भरून गरम पाणी घेतलं आहे आणि थोड्या मी आणखी गोळ्या घालून पावडर बनवली होती, तर ती पावडर आपल्याला घ्यायची, त्याला मिक्स करून घ्यायचं. अगदी जी पावडर आहे त्यातल्या जे गोळ्या वगैरे नाही विरघळल्या तरी चालतील, फक्त आपल्याला इथं खूप कडक असं गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्यात आपल्या जे औषधांची जी पावडर आहे ती टाकायची. आणि आता हे जे गरम पाणी आहे ते आपण वापरणार आहोत आपल्या किचनच्या सिंकमध्ये. कारण काय होतं, किचनचं जे सिंक आहे तर ते बरंच आपलं यूज, कधी खरकट्याचे काही कण असतात, अन्नाचे कण असतात, त्यामुळे यातला वास येतो किंवा झुरळ वगैरे काही किडे, तर ह्या सगळ्यांसाठी हे असं औषध तुम्ही वापरलं तर याचा वासही येत नाही आणि जे किडे वगैरे काही असतील तर तेही नष्ट होऊन जातात. फक्त ही प्रोसेस करताना तुम्ही रात्रीच्या वेळेस करा, कारण रात्रीच्या वेळेस जास्त किडे वगैरे येण्याची शक्यता असते किंवा थोडासा स्मेल येतो. म्हणून ही अशी प्रोसेस तुम्ही 2-3 दिवसांनी जरी केली तरी तुमचा सिंकचा जो पाईप असतो तो अगदी छान क्लीन होतो आणि तुम्ही पाहू शकता आता व्यवस्थित पाण्याचाही फ्लो जातो आहे, म्हणजे जे ब्लॉकेज असतील तेही निघून जातात. हे बाकीचे जे सिंक्स असतात घरातले त्यालाही तुम्ही सेम हे पाणी वापरू शकता. छान तुमचे सगळे पाईप वगैरे सिंक क्लीन राहतात, स्वच्छ राहतात आणि कसलाहीच वास वगैरे येत नाही, काही झुरळ कॉकरोचचा पण काही त्रास होत नाही. तर चला ह्या टिप्स कशा वाटल्या हे नक्की सांगा.